नमस्कार, टीव्ही9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. दिल्लीमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरनं भाजपच्या निवडणूक समितीची बैठक सुरू आहे. त्यात फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत. मात्र या बैठकीआधी महायुतीची सुद्धा बैठक होती. मात्र अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आले नाहीत. जागा वाटपावरून नेमकं काय घडतंय पाहूयात. महायुतीच्या जागा वाटपावर दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिल्लीत आले नाहीत. कमी जागा मान्य नसल्यानं मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला गेले नसल्याची चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान 13 जागा तरी मिळाव्यात अशी शिंदेंची मागणी आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेला 10 पेक्षा अधिक जागा देण्यास भाजप तयार नसल्याचं सूत्रांकडून समजतंय. महायुतीची 2 दिवसांआधी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांसोबत बैठक झाली. त्यानंतर पुन्हा अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीत बैठक होती. स्वतः अजित पवारांनी सकाळी तशी माहितीही दिली. पण फडणवीस दिल्लीला गेले. मात्र शिंदे आणि दादा काही दिल्लीला गेले नाहीत. महायुतीच्या ज्या फॉर्म्युल्याची माहिती टीव्ही9ला सूत्रांनी दिली आहे त्यानुसार भाजप 34 जागा लढण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळू शकतात. ज्या आत्ता जे सेटिंग सीट आहेत ते तर आहेतच, पण त्याच्याही पेक्षा आणखीन 2-3 सीट वाढीव मिळायला पाहिजेत. महायुतीमध्ये सन्मान मिळेल का तुम्हाला? 100% सन्मान नाही मिळेल तर काय करतील? आमचा अन्मान करतील काय? आम्ही सन्मानाने आम्ही त्यांच्या सोबत युती केलेली आहे. ते आमचा अन्मान करतील तेव्हा ते मग त्यांच्या सन्मानाला मुकतील. मग सन्मान नाही दिला तर मग तुम्ही त्यांच्या विरोधात भूमिका मांडाल का? जर तरकीबात नंतर आमचा सन्मान राहणार नसेल तर तुम्ही सुद्धा सन्मानाला मुकणार असा इशारा शिंदेचे आमदार भरत गोगावलेंनी दिलाय. तर अजित पवारांनी तिघांचाही सन्मान राहील असं जागा वाटप होईल असं म्हटलंय. मी किती जागा मागितल्या ते मी इथं जाहीर करणार नाही. आम्ही व्यवस्थितपणे जागा मागितलेल्या आहेत. जेवढे होते तेवढे मिळणार का? अरे आम्ही व्यवस्थित, तू काय आम्हाला वेडा समजतो? सन्मानजनक. एक मिनिट, तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटप. शिंदेंच्या शिवसेनेकडे सध्या 13 खासदार आहेत. पण 13 पैकी भावना गवळी खासदार असलेला वाशिम यवतमाळ मतदारसंघ, कृपाल तुमानेंचा रामटेक मतदारसंघ आणि संजय मंडलिक खासदार असलेला कोल्हापूर मतदारसंघ भाजपला हवा असल्याचं कळतंय. इथे अंतर्गत सर्वेक्षणात विद्यमान खासदारांविरोधात नाराजी असल्याचं समोर आलंय. तर अजित पवार गटाचा विचार केल्यास दादांना भाजपकडनं 4 जागा मिळू शकतात, ज्यात बारामती, रायगड, शिरूर हे 3 मतदारसंघ पक्के असून परभणीचा समावेश असू शकतो. कारण 2019 मध्ये ही जागा शिवसेनेनं लढवली होती आणि खासदार संजय जाधव ठाकरे गटात आहेत. दुसऱ्या नंबरवर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर होते आणि विटेकर दादांसोबत आहेत. महायुतीच्या 80% जागाचा निर्णय हा झालाच आहे. 20% जागाचा निर्णय 1-2 दिवसामध्ये होईल. फार काही महायुतीमध्ये ताणतणाव नाही. आम्ही सर्वच पक्ष या ठिकाणी एकमतावर आलो आहे. मला वाटतं 1-2 दिवसामध्ये अंतिम आपलं सर्व फॉर्म्युला जाहीर होईल. इकडे रामदास आठवलेंनीही भाजपकडे 2 जागांची मागणी केली आहे. पण 2 जागा मिळतील असं वाटत नाही, हेही आठवलेंनी प्रांजळपणे माध्यमांना सांगितलं. पण किमान शिर्डीची जागा मिळावी अशी मागणी आठवलेंनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला 2 जागा मिळाव्यात असं आमचं आग्रह आहे. पण 2 जागा मिळतील असं वाटत नाही आहे. पण किमान शिर्डीची जागा मी लढवावी अशा पद्धतीचा देशभरातल्या कार्यकर्त्यांची आहे, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची आहे. एकदा मी त्या ठिकाणी हरलो होतो, त्यामुळं ती जागा RPIला मिळावी अशा पद्धतीची आमची त्या ठिकाणी आग्रही मागणी आहे. शिंदे, अजित पवार आले नसले तरी दिल्लीत फडणवीस दाखल झालेत आणि केंद्रीय निवड समितीच्या बैठकीलाही हजर झालेत, ज्यात महाराष्ट्रातील उमेदवारांवर अंतिम शिक्कामोर्तब होईल. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.